नमस्कार. महाराष्ट्र सरकारने सरकारी नोकरीतल्या अनाथ आरक्षणाबद्दल काही महत्त्वाचे अपडेट्स दिले आहेत. तर 14 नोव्हेंबर 2025च्या या नवीन नियमावलीमध्ये नक्की काय आहे जे सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे? चला पटकन पाहूया. सरकारी सेवेमध्ये अनाथांना त्यांचं हक्काचं स्थान मिळावं हा यामागचा उद्देश आहेच. पण मूळ प्रश्न हा आहे की या धोरणामध्ये नक्की असे कोणते बदल झाले आहेत जे उमेदवारांसाठी महत्त्वाचे आहेत? चला याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी अनाथ आरक्षण म्हणजे काय ते समजून घेऊ. मग धोरणातले महत्त्वाचे बदल, पात्रतेचे नवीन निकष आणि आरक्षणाची नवीन पद्धत काय आहे ते पाहू. त्यानंतर नोकरी स्वीकारण्याच्या नियमांवर बोलू आणि शेवटी या सगळ्याचा सारांश बघूया. चला तर मग सुरुवात करूया अगदी बेसिक गोष्टींपासून की हे अनाथ आरक्षण नेमकं आहे तरी काय. म्हणजे बघा, हे अगदी सोपं आहे. जे उमेदवार 18 वर्षांचे होण्याआधी आपले आईवडील गमावतात त्यांच्यासाठी सरकारी नोकर भरतीमध्ये 1% आरक्षण असतं. आणि याचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे संस्थात्मक, जे संस्थांमध्ये वाढले आहेत, आणि दुसरे संस्थाबाह्य, जे संस्थांच्या बाहेर वाढले आहेत. आता वळूया काही बदलांकडे. हे बदल दिसायला खूप छोटे आहेत, म्हणजे फक्त काही शब्दांमध्ये बदल केलाय, पण याचा संपूर्ण धोरणावर खूप मोठा परिणाम होतो. पहिला बदल आहे शब्दांमध्ये. आधी उपलब्ध पदे असा शब्द वापरला जायचा, पण आता रिक्त पदे असा शब्द वापरला जाणार आहे. आता याने फरक काय पडतो? तर आता 1% आरक्षणाची जी गणना आहे ती फक्त भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांवरच होईल. त्यामुळे हिशोब अगदी अचूक आणि स्पष्ट राहील. असाच दुसरा एक महत्त्वाचा बदल म्हणजे आता आई वडील या ऐवजी जैविक आई वडील हा शब्द वापरला जाईल. हे का केलंय? तर या आरक्षणाचा लाभ खरंच ज्यांनी आपल्या जन्मदात्या आई वडिलांना गमावला आहे फक्त त्यांनाच मिळावा हा यामागचा उद्देश आहे. पुढे जाऊया आणि पात्रतेबद्दल बोलूया. म्हणजे या आरक्षणाचा लाभ कोणाला मिळू शकतो. आणि इथे खूप मोठा बदल झालाय, खास करून संस्थात्मक प्रवर्गातल्या उमेदवारांसाठी. आधी कसं होतं? कुठल्याही शासनमान्य संस्थेमध्ये वाढलेले अनाथ उमेदवार या संस्थात्मक प्रवर्गात यायचे. पण आता तसं नाहीये. नवीन नियमानुसार फक्त महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत बाल न्याय अधिनियम 2015 नुसार चालणाऱ्या संस्थांमध्ये वाढलेले अनाथच पात्र ठरतील. याचा सरळ अर्थ आहे की पात्रतेचे नियम आता अधिक स्पेसिफिक आणि कडक झाले आहेत. बरं, आता पात्रता तर आपण समजून घेतली, पण हे आरक्षण लागू कसं केलं जाईल याच्या पद्धतीमध्ये काय बदल झालाय ते पाहूया. आधीची पद्धत थोडी किचकट होती, पण आता ती खूपच सोपी केली आहे. आता गणित सरळ आहे. जेवढ्या जागा रिक्त असतील त्याच्या एकूण संख्येवर 1% आरक्षण थेट लागू होईल. त्यामुळे यात आता कोणताही गोंधळ उरणार नाही. आता समजा एखाद्या भरतीमध्ये अनाथांसाठी फक्त एकच जागा आहे, मग ती कोणाला मिळणार? यासाठी एक अतिशय स्पष्ट रोटेशन सिस्टम आणली आहे. पहिल्यांदा जेव्हा पद भरलं जाईल तेव्हा ते संस्थात्मक उमेदवाराला मिळेल. पुढच्या भरतीच्या वेळी तेच पद संस्थाबाह्य उमेदवाराला मिळेल. आणि हे चक्र असंच सुरू राहील. याची नोंद ठेवण्यासाठी प्रत्येक विभागाला एक रजिस्टर मेंटेन करावं लागेल. आता येतोय एक इंटरेस्टिंग प्रश्न. समजा एखाद्या अनाथ उमेदवाराची निवड झाली, पण त्याने किंवा तिने ती नोकरी स्वीकारली नाही, तर मग काय होणार? इथे 2 परिस्थिती आहेत. जर प्रतीक्षा यादीवरचा पुढचा उमेदवार त्याच सामाजिक प्रवर्गाचा असेल तर त्याला थेट नियुक्ती मिळेल. पण जर तो उमेदवार वेगळ्या सामाजिक प्रवर्गाचा असेल तर त्याला त्याच्या स्वतःच्या प्रवर्गातल्या जनरल जागेसाठी प्राधान्य दिलं जाईल. आणि हो, अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट. जर एखाद्या भरतीमध्ये कुणीही पात्र अनाथ उमेदवार मिळालाच नाही तर ती जागा अनारक्षित केली जाईल, म्हणजे जनरल कॅटेगरीतून भरली जाईल. पण हे फक्त त्या एका जाहिरातीपुरतं असेल. ती जागा पुढच्या भरतीसाठी तशीच राखीव ठेवली जाणार नाही. चला तर आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे उमेदवारांसाठी काय आहेत ते एकदा थोडक्यात बघूया. तर लक्षात ठेवण्यासारख्या काही महत्त्वाच्या गोष्टी. पहिलं, 1% आरक्षण आता एकूण रिक्त पदांवर मोजलं जाईल. दुसरं, संस्थात्मक प्रवर्गाची व्याख्या आता अधिक कडक झाली आहे. तिसरं, एका जागेसाठी एक स्पष्ट रोटेशन पद्धत आहे. चौथं, वेटिंग लिस्टसाठीचे नियम आता अधिक स्पष्ट आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अर्ज करण्याआधी आपली संस्था कोणत्या प्रकारात येते हे तपासूनच आपली श्रेणी निश्चित करा. शेवटी एक प्रश्न उरतोच की सरकारने केलेले हे नवीन बदल, हे स्पष्टीकरण, यामुळे खरंच अनाथ उमेदवारांचा सरकारी सेवेत येण्याचा मार्ग अधिक सोपा आणि पारदर्शक होईल का? याचं उत्तर तर आपल्याला येणारा काळच देईल.